येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। नगर जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजानं आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिकच्या आदिवासी विकास भवनासमोर आज बोंबाबोंब आंदोलन केलं। यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आम्ही या मागणीसाठी आलोय। काही कमिशन एजंट लोक आहेत, त्यापासून सर्वसामान्य लोकांपर्यंत बचत गटाच्या काही योजना गेल्या पाहिजे, घरकुलाच्या योजना गेल्या पाहिजे, गायरान जमिनी मिळाल्या पाहिजे, घरकुलाच्या योजना तातडीने मंजूर करून ह्या सर्व लोकांपर्यंत, तळागाळातील लोकांपर्यंत गेल्या पाहिजे, या मागणीसाठी आलो आहे। आज जय बालकदास सेंद्रिय उत्पादक कंपनीचा आपण एक प्रस्ताव टाकलेला आहे व 200 युवक युवती व पुरुष मिळून त्या पुरुष गट हे आपलं मान्य करीत नाही। या संदर्भात आपण एक आंदोलन केलेलं आहे। पारधी समाजासाठी स्वाभिमानी सबलीकरण योजना जी बंद झालेली आहे, त्या आपले प्रत्येक समाजापर्यंत आपल्या जमिनीचे वाटप झालं पाहिजे, प्रत्येकाला 2-2 एकर मिळालं पाहिजे। या संदर्भात आपण हे एक आंदोलनाची मागणी आहे। राजूर येथे प्रकल्प अधिकारी राजन पाटील यांनी जे चुकीच्या पद्धतीने जे आदेश दिलेत ते तात्काळ रद्द करण्यात यावे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं राजन पाटील हे यांची बदली झालेली आहे आणि त्याबरोबर जे सरोदे आहेत त्यांनी एक आदिवासी पारधी समाजाच्या लोकांकडून फसवणूक करून 4.5 लाख रुपयाची लाच घेऊन सुद्धा त्यांनी काही बचत गट केलेलं नाही। जुन्नर महामंडळ येथे आपल्या काही सुशिक्षित बेरोजगार मुलांनी काही आपलं प्रस्ताव टाकलेले आहे, वैयक्तिक प्रस्ताव, हॉटेल व्यवसाय असेल, रसवंती असेल, असे विविध प्रकारचे प्रस्ताव टाकलेले आहेत, ते मान्य करण्यात यावे अशा तऱ्हेने। आणि जर हे न झाल्यास आम्ही तीव्र स्वरूपाचा आम्ही आचारसंहिता बघणार नाही आणि काही बघणार नाही। आम्ही आता तरी बाहेर आहे, शांतचितेने केलंय, इथून पुढे उग्र स्वरूपाचं आंदोलन हे करण्यात येईल। आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा आंदोलकांच्या वतीनं देण्यात आला। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।